आयुष्यात पहिल्यांदा चप्पल धुलेलं, ते पण कसं बस तर एक धुलं आणि म्हणलं एक राहू दे. तर आला बाब्या म्हणला बस लवकर जाऊया. मग बाब्यासंग गेलो आपण, तर जाते वाटत दिसला पारत्या. म्हणलं का रे? नाही म्हणलं आलतो फिरत. कुठलं फिरत? माहिती आहे तू कशाला आलतास? तर बाब्या म्हणला माझं काम आहे मेडिकलमध्ये, जाऊन येऊया चल. मग काय भावाचं घेतलं साहित्य मेडिकलमधनं आणि म्हणलं चल लागलं जरा मतदानाचं बघूया. आता मतदान पण जवळ आले. आधार कार्ड घेतले आणि गेलो आपल्या मराठी शाळेत सरांच्याकडे. सर म्हटलं आता जरा काम पेंडिंग चालू आहे, त्यामुळे या 7 तारखेला. मग काय बाब्याला म्हणलं बघले का शाळा बघ आपली जुनी कशी वाटत्या. शाळा जरा बदलल्या भावनं, खरं आठवणी जुन्या अजून आपल्याला आठवत्यात, त्यामुळे काय विषय नाही. तर प्रत्येकाला म्हणला चल जाऊन या असंच फिरून. तर गेलो आणि भावानं वाटत लागला पाऊस. कुठे आई गाठली आणि आलो असं वाटायलेलं. खरं काय आता भाऊ म्हणलं जायचं म्हणून काय यायलाच लागते हो. मग पाऊस आला म्हणून थांबलो आम्ही वाटत निवड्याच्या देवळापाशी. ह्या दोघांना सांगत होतो वरती या, नाही तिथं झाडापाशी थांबलीत आणि भिजलीत. मग काय हो, मी तर काय बोललो, म्हणलो भिजा भिजा. तोपर्यंत वाटत दिसला शंभ्या आलता कॉलेजला चालत. म्हणलो काय दिवस पश्चिमेकडनं उगलाय का काय. नंतर मग आलो घरात, तर बघतो तिथं आलता टेम्पो ह्याचा खारी बटरचा. घरातली गेलेली खायला. म्हणलो काय बघा मला तर काय घेतात का नाही. ते असे बसलेलो मी, असं मला घेतलं खायला. नंतर तो दिसला हे मे भाऊ, म्हणला मला बी घे व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये मी पण व्हायरल होईल. म्हणलो ये की म्हणलो भावा कधी पण. मग त्याला घेतला व्हिडिओमध्ये आणि जाऊन जरा म्हणलो आरशा जरा बघूया केसीचा सर लावूया मस्तपैकी आणि जाऊया कॅरम खेळायला. कारण मला फोन केला पोरांनी कॅरम खेळायला. मग काय तिथनं आपण आवरलो आणि गेलो कॅरम खेळायला. आता कॅरम खेळायला गेलाय म्हटल्यावर रडारडी होणारच, त्यात काय विषय नाही. मग म्हणलो जरा बघ ह्यांचा डाव, कारण मी आलतो लेट आणि मला म्हणली तू आधीमध्ये तुला आम्ही खेळायला घेणार नाही. यांचा डाव सपासून थांबलो, तो डाव सपला यांचा. मग काय ह्यांनी गेला डाव बास. म्हणलं मला कशाला बोललेलं सांग. मग भावाबद्दला म्हणलं भाव मला तेवढं सोड घरला. मग काय भावानं आपल्याला सोडलं घरात आणि तो रात्री आला पोरांचा फोन. म्हणली जायचं आपल्याला जेवायला. अरे म्हणलो किती दिवस सारखं जेवायचं बाहेर, चल तू म्हणली. मग काय भावांसाठी गेलो आपण डायरेक्ट हॉटेलला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जाता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.